खेळाडू हां, या व्यतिरिक्त दिव्यांग बांधव आणि अनाथ बांधव हां. सगळ्यात कमी कट ऑफ. आता सगळ्यात कमी कट ऑफ म्हणजे आता एकंदरीत जर विचार केला तर माझी सैनिकाचा येईल. बरोबर. माझी सैनिकामध्ये अगर जेवढे असतील, रिक्त राहतील जागा. हां. आणि टॉप स्कोरर तर कोणत्याही याच्यामधले जर समांतर आरक्षणातून घेतले असतील, तरी ते थेट याच्यामधूनही जाऊ शकतात. बरोबर. विथआऊट आरक्षणातून. हो. त्यामुळे याचा एकंदरीत जर कॅल्क्युलेशन जर विचार जर केला, तर याच्यामध्ये कोणता कमी येईल? असं समांतर सांगता येईल. आरक्षणामध्ये म्हणजे एक लिमिटही सांगता येत नाही सर. बरोबर. किती स्कोरवर डिपेंड होऊ शकतंय. पण मला असं हाही वाटतं, एक कळत नाही. की जे माजी सैनिक जेवढे पण आहेत, तर त्यांनी फॉर्म भरलेला जरी असेल, तर ते सर्व लागतील. हो, 1 मार्क असेल तर लागते. 0 मार्कावरही सिलेक्शन होऊ शकतं सर. बरोबर. सध्याची इथं परिस्थितीनुसार. लिमिटच नाही. लिमिटच नाही ना. टेटच्या स्कोरला काही हेच नाही ना, कट ऑफच नाही. काही एवढे बरोबर. मार्क पाहिजेच बा म्हणून टेटला. 1 मार्क असलं तरी चालते. चालते. बरोबर आहे. हं. आणि दुसरं मला असं वाटतं कमी राहील तो अंशकालीनवाल्यांचा. हां, अंशकालीनवाल्यांचा. बिलकुल. आणि तिसरं मला असं वाटतं, की म्हणजे अनाथ बांधव जे आहेत, हां, कारण की तिथे सुद्धा त्यांच्यामध्ये स्पर्धा असल्यामुळे ते पुन्हा तिथं खूप कमी लागेल कट ऑफ. त्यानंतर बिलकुल. त्यानंतर दिव्यांग बांधव वाटतात. मग मला वाटते, की भूकंपग्रस्त म्हणजे त्याच्यापेक्षा थोडा हां, जास्त, मग येईल प्रकल्पग्रस्त, मग येईल त्याच्यापेक्षा जास्त हां. खेळाडू आणि मग सर्वात खेळाडू. शेवटी येतील म्हणजे सर्वात हायेस्ट येतील महिला, हां, ढांटाळ्या. हां. आणि जर प्रकल्पग्रस्तामध्ये आता कॉम्पिटिशन याच्यामुळे की बरेच असे प्रकल्प झाले आहेत, नवीन-नवीन नाही का? बरोबर. आरक्षणामध्ये वाढ होत आहे त्याच्यामध्ये. भूकंपग्रस्तापेक्षा प्रकल्पग्रस्तामध्ये वाढ जास्त होत आहे. वाढ जास्त आहे. मला हां, वाढ जास्त आहे. प्रकल्पग्रस्तामध्ये सर मला आहे ना एस-सी-बी-सीचे खूपच कमेंट्स आले. त्याच्यावरून एक लक्षात येते, की हां, बा एस-सी-बी-सीला थोडीशी प्रकल्पग्रस्तांमध्ये अधिकच आहेत. हां. असू शकतं सर. आता धोंडे सरांना मला आणि एखादा प्रश्न विचारायचा असेल तर? मी प्रश्न सर मला सांगा, एखादा अभियोग्यताधारक आहे, त्याला एकाला 4 प्रेफरन्सेस आले आहेत, एकाला 17 आले आहेत, एकाला 14 आले आहेत, एका अभियोगधारकाला 23 आले आहेत. त्यांनी लिमिटेड प्राधान्यक्रमाची बॅच लावायला पाहिजे का? आता त्यांनी लावली असेल तर ते सध्या डोक्याला झेंडू बामचा सुद्धा एक बॉक्स घेत असतील. ₹3000 अधिक ₹74. त्यांनी प्राधान्यक्रमाच्या बॅच सोबत एक झेंडू बामचा डबा सुद्धा घ्यावा, असा माझा सल्ला आहे त्यांना. सर ॲक्चुअली ज्यांना 2 गट आहेत ना, 2 गटवाल्यांना कोणालाच 100च्या वर प्रेफरन्स जात नाही. बरोबर. 1 ते 5 आणि 6 ते 8 वाल्याला मिळून येऊ शकतात. पण ते 20% 122 40% 20% 40% आणि अनएडेड शाळा जर वगळल्या, तर तो 100च्या आतच येणार. 100च्या आतील काही आणि ठिकाणी जागाच नसतात कॅटेगरीच्या. राइट. म्हणजे आणि 100 6 ते 8 ला पर्यंत. ज्याला बिलकुल आणि 6 ते 8 ला ज्यांना 6 ते 8 2 गट आहेत, ते 100 मध्ये एकदम हे आहे. आणि 9 ते 10 वाले जे आहेत, ते 60 मध्ये खूप काही आहे 60 जागे. मग 9 ते 60 असतात. 12 आहेतच ती जागा. कमी आहेत सर. खूपच कमी कुणाला आहे. 12, 13, 14 प्रेफरन्स आले आहे, 17 प्रेफरन्स, 18 प्रेफरन्स. हो, हो, हो. आणि या ठिकाणी पुन्हा मी एक सांगू इच्छितो, की आदिवासी आश्रम विभागाने खूप चांगलं केलं, की त्यांनी फक्त 4 प्रेफरन्समध्ये अख्खा महाराष्ट्र कव्हर केला. बरोबर. त्याबद्दल ज्या आहेत आपल्या टी-सी मॅडम, लीना बनसोड मॅडम, अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, माझ्याच विभागाच्या आहेत. खरोखर स्तुत्य उपक्रम आहे. त्यांनी केलेलं जे कार्य आहे, केवळ 4 प्रेफरन्समध्ये अख्खा महाराष्ट्र. आणि त्याचबरोबर आपल्या नागपूरच्या ज्या ए-टी-सी आहेत, आयुषी सिंग मॅडम, त्या सुद्धा कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांचं नाव ऐकलंही असाल. तर त्यामुळे आदिवासी विकास विभागाने खूप चांगली कामगिरी केली. का प्रेफरन्सच्या बाबतीत फक्त अख्ख्या महाराष्ट्राला फक्त 4 प्रेफरन्समध्ये कव्हर करून दिलंय. सर, पण मला स्पेसिफिक प्रश्न करतो मी तुम्हाला. अनेक विद्यार्थी ते त्या आदिवासी आश्रमशाळांकडे खूपच तुच्छतेने म्हणजे आता म्हणजे हा शब्द योग्य नाही. परंतु ते मीन्स दे आर हां, निग्लेक्टिंग धिस डिपार्टमेंट. हां. सर, तुम्ही स्वतः आश्रमशाळांवरती काम करता. तुमचा अनुभव काय आहे? विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे? प्राधान्यक्रम द्यायला हवेत की नाही? कोणत्या विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम द्यायला हवे? बघा सर, आता कसं आहे एकंदरीत यांच्यामध्ये म्हणजे बऱ्याच ग्रुपवर वगैरे निगेटिव्हिटी पसरवलेली आहे, जास्त की पसरली. आदिवासी आश्रमशाळा असं आहे, तसं आहे, मुक्कामी